नमस्कार मंडळी, जय बजरंगबली. या विश्वात एक अशी शक्ती आहे जी दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, पण जेव्हा ती कार्यरत होते तेव्हा संपूर्ण जग बदलून जातं. हनुमान वायुपुत्र, ज्याच्या केवळ नावाच्या उल्लेखाने काळही थांबतो, त्याचे स्मरण अशक्य गोष्ट शक्य करते. कधी कधी मी हात जोडून त्याच्याकडे काहीतरी मागितले असेल, कधी डोळ्यात अश्रू आणून, कधी तुटलेल्या हृदयाने, कधी त्या अंधारात जेव्हा कोणीतरी तुम्हाला मार्ग दिसत नव्हता. पण तुम्हाला माहीत आहे का की हनुमानाने तुमची प्रार्थना ऐकली आहे की नाही? तुमच्या आयुष्यात येणारी चिन्हे ही ग्रहांचा योगायोग नाही, तर ती बजरंगबलीची संमती आहे. धर्मग्रंथ, पुराणे आणि हनुमान पूजेच्या परंपरांमध्ये वर्णन केलेल्या चिन्हांबद्दल आहे. ही चिन्हे सूचित करतात की हनुमानजींनी तुमची इच्छा पूर्ण केली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 7वे चिन्ह असं आहे जे बहुतेक लोकांना समजत नाही, ते सापडणे शक्य नाही आणि त्यातच सर्वात गहन दिव्य संदेश दडलेला आहे. हनुमानजी हे एक काही सामान्य देवता नाही. वाल्मिक रामायण, श्री भगवद्गीता, स्कंद पुराण आणि अनेक उपनिषदांमध्ये एक महान शक्ती म्हणून वर्णन केले आहे. जी तो एक हनुमान देव आहे, जो या कलियुगातही अस्तित्वात आहे. मुंडकोपनिषदात म्हटले आहे की जो भक्त आपल्या देवतेची निष्ठेने पूजा करतो, त्याला हाक मारतो, त्याची हाक कधीही व्यर्थ जात नाही. आणि हनुमानविषयी स्वतः प्रभू राम म्हणाले, हनुमानाची सेवा करणे म्हणजे माझी सेवा करणे. जेव्हा तुम्ही हनुमानाला हाक मारता तेव्हा तुमची हाक थेट प्रभू रामांच्या दरबारात पोहोचते. चला तर मग त्या 11 चिन्हांबद्दल जाणून घेऊया. पहिले लक्षण म्हणजे जेव्हा तुमच्या मनात अचानक एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते, तेव्हा एका समस्येने घेरलेले असता. मला रात्री झोप लागत नाही, दिवसा मला मनशांती मिळत नाही, आणि मग अचानक कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय एक क्षण येतो जेव्हा तुमचे मन शांत होते. एक गहन अवर्णनीय शांती लागते, जणू काही आतूनच कोणीतरी येऊन म्हणत आहे, काळजी करू नका, मी इथे आहे. हा योगायोग नाही, हे हनुमानाच्या उपस्थितीचे पहिले चिन्ह आहे. अथर्ववेदात प्राणायामाच्या या अवस्थेचे वर्णन प्राणप्रतिष्ठा असे केले आहे. जेव्हा एखादी दिव्य चेतना तुमच्या प्राणशक्ती क्षेत्राला स्पर्श करते, तेव्हा ती अवस्था प्राप्त होते. हनुमानाला प्राणदेव म्हणूनही ओळखले जाते. जीवनाचा देव, वायूचा पुत्र, जेव्हा तुमची प्रार्थना स्वीकारतो तेव्हा तो सर्वप्रथम तुमचे जीवन स्थिर करतो. होय, तुमचे मन शांत होते, तुमचा श्वास मंदावतो आणि अंतर्मनात विश्वासाची भावना निर्माण होते. ही शांती तुमच्या अंतर्माई अस्तित्वाचे पहिले चिन्ह आहे. दुसरे चिन्ह म्हणजे तुमच्या स्वप्नांमधील त्यांचे अस्तित्व दर्शन किंवा वानराचे दर्शन. स्कंद पुराणातील हनुमान उपाख्यानात स्पष्टपणे सांगितले आहे की जो भक्त हनुमानाची पूजा करतो त्याला रक्ताने माखलेली कपडे घातलेले माकडाचे किंवा दैवी शक्तीचे स्वप्न पडते. हे दृश्य भ्रम नसते, 3 मिनिटेही नाही, 3 सेकंदही नाही. शास्त्रानुसार जेव्हा देवतेला भक्ताला दिलासा द्यायचा असतो तेव्हा हे स्वदर्शन घडते. हिंदू ज्योतिष आणि तंत्रशास्त्रामध्ये स्वप्न विचार नावाचा एक संपूर्ण अध्याय आहे, ज्याच्यामध्ये असे सांगितले आहे की स्वप्नात देवाचे दर्शन होणे हा त्यांच्या स्वकृतीचा थेट पुरावा आहे. जर तुम्ही हनुमानजींकडे काही मागितले आणि त्यानंतर तुम्हाला स्वप्नात माकड दिसले, मग ते जंगलात असो, घरी असो किंवा मंदिरात असो, तर हा संदेश आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि आणखी एक गोष्ट, कधी कधी तुम्हाला जागे असतानाही एक माकड अचानक कुठून तरी तुमच्या घरात प्रकट होते. शास्त्र सांगते की मंदिराच्या वाटेवरची खिडकीसुद्धा भगवान हनुमानाचेच एक रूप आहे. तिसरे लक्षण म्हणजे हनुमान चालिसेत ओळी वारंवार मनात येतात. तुम्ही कोणत्या तरी कामात व्यस्त आहात, कोणते गाणे ऐकत नाही किंवा कोणताही जप करत नाही, पण अचानक जय हनुमान, ज्ञानगुण सागर किंवा बलवान हनुमानाचे स्मरण केल्याने सर्व संकटे आणि दुःखे दूर होतात. यांसारख्या ओळी मनाला भिडतात. ही केवळ एक आठवण नाही. गोस्वामी तुलसीदास हनुमान चालीसा एका विशेष छंदोबद्ध शैलीत रचली गेली. रामचरितमानसाच्या प्रस्तावनेत तुलसीदासांनी स्वतः म्हटले आहे की ती वैष्णव धर्मापासून प्रेरित होती.
हनुमान चालिसेतील चतुष्पदे केवळ शब्द नाहीत तर तो ब्रह्माचा नाद आहे. आणि जेव्हा हनुमान एखाद्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो, जेव्हा तो असे करतो तेव्हा तो भक्त हृदयात आपल्या नावाचा नाद जागृत करतो. ही त्याची भाषा आहे, हा त्याचा संवाद आहे. तो तुम्हाला सांगत आहे, हो मी ते ऐकलं. आता एक क्षण थांबा, मी तुम्हाला जे सांगणार आहे तो या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. चौथा स्वभाव आहे. एखादी समस्या अचानक अगदी सहजपणे सुटल्यासारखी वाटते. तुम्ही एका समस्येवर महिनोमहिने अडकलेले आहात. तुम्ही प्रत्येक उपाय करून पाहिला आहे, प्रत्येक दरवाजा ठोठावला, पण काहीच झाले नाही. मग तुम्ही हनुमानाची मनापासून प्रार्थना केली आणि काही दिवसांनी अचानक कोणते मोठे नुकसान न होता समस्या सुटली. एक फोन आला, एक मार्ग मोकळा झाला, एक दस्तऐवज सापडला आणि मदतीसाठी कोणीतरी पुढे आले. हा योगायोग नाही, हे एक खूप विशेष चिन्ह आहे. कधी कधी भक्तांना कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अचानक शेंदूर किंवा फुलांचा सुगंध येतो. मंगळवारी किंवा शनिवारी किंवा स्तोत्रे गाताना धर्मग्रंथात याला दिव्य सुगंध म्हटले आहे. मार्कंडेय पुराण आणि शिवपुराणाच्या उमा साहित्यामध्ये असे नमूद केले आहे की जेव्हा देवता भक्ताच्या जवळ असते तेव्हा तो वासाद्वारे आपले अस्तित्व जाणून देतो. नाक हे 5 इंद्रियांपैकी सर्वात सूक्ष्म मानले जाते, जे ते सूक्ष्म जगाला पकडू शकते. हनुमानाचा संबंध शेंदुराशी जोडला जातो. श्री भगवद्गीतेतील कथांनुसार तो स्वतः आईला कुंकू लावताना पाहून तिने आपल्या संपूर्ण शरीराला कुंकू लावले, कारण तिला माहीत होते की कुंकू रामासाठी शुभ आहे. म्हणूनच हनुमानाला शेंदूर खूप आवडतो. जेव्हा ते आशीर्वाद देतात तेव्हा तो कधी कधी सुगंधाच्या रूपात येतो. 6वे चिन्ह. मंगळवारी किंवा शनिवारी चांगली बातमी मिळणे ही ज्योतिषशास्त्रीय अंधश्रद्धा नाही. धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की मंगळवार हा भगवान हनुमानाचा दिवस आहे. मंगळवार हा मंगळ आणि वीर ग्रहाचा दिवस असल्याचे म्हटले जाते. आणि शनिवारबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जेव्हा हनुमानाने भगवान शनीच्या रावणाच्या कैदेतून मुक्त केले तेव्हा भगवान म्हणाले, जो कोणी तुमचा भक्त असेल त्याच्यावर मी कधीही रागवणार नाही. म्हणूनच शनिवार हा सुद्धा हनुमानजींच्या आशीर्वादाचा दिवस आहे. जो तुम्ही हनुमानजींकडे काही मागितले आणि त्यानंतर मंगळवारी किंवा शनिवारी एखादी शुभ घटना घडली, एखादी चांगली बातमी मिळाली, एखादे काम झाले, एखादा अडथळा दूर झाला, तर ते त्यांचेच आहे. 7वा संकेत, आणि हा तो आहे जो बहुतेक लोक ओळखत नाही. तुमच्या परीक्षा आणि संकटे वाढतात. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. जेव्हा हनुमान तुमच्या इच्छा पूर्ण करतो तेव्हा आधी अडचणी वाढतात. हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्री भगवद्गीतेच्या 10व्या स्कंदकात भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, यमाला परम लाभ प्राप्त झाला आणि भक्ताला जे प्राप्त झाले असते त्यापेक्षा तू त्याला अधिक काही मानत नाही. हे स्पष्ट करताना मी सर्वप्रथम त्याला माझ्यापासून दूर नेणाऱ्या त्या सर्व गोष्टींपासून मुक्त करतो. या तत्वानुसार जेव्हा हनुमान एखादी इच्छा पूर्ण करतो तेव्हा तो प्रथम भक्ताचे शुद्धीकरण करतो. ज्या परिस्थितीत तुम्हाला दुर्बळ करत असत त्या आता अधिक स्पष्टपणे प्रकट झाल्या आहेत, जेणेकरून तुम्ही त्यांना समूळ नष्ट करू शकाल. रामायण लंकेला जाण्यापूर्वी हनुमानाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागले. सुरसेने तोंड उघडले, त्याला थांबवले, हाती न लागणारे अडथळे उभे राहिले, पण प्रत्येक परीक्षेनंतर तो अधिक कणखर बनून बाहेर पडला. तुमच्या आयुष्यातही असेच घडते. जेव्हा तुम्ही हनुमानाची प्रार्थना करता आणि हनुमानजी तुमची प्रार्थना ऐकतात तेव्हा ते तुम्हाला अशा परीक्षेतूनही घेऊन जातात जी तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयासाठी प्राप्त ठरवते. जर तुम्ही काही मागितले आणि नंतर तुम्हाला अडचणी आल्या तर घाबरू नका. हा नकार नाही तर हे शुद्धीकरण आहे. हाच हनुमानाचा गहन संदेश आहे. हे प्रेम आहे. 8वे लक्षण म्हणजे हनुमान मंदिराकडे वारंवार ओढ लागणे. तुम्ही प्रार्थना केली आणि त्यानंतर कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय तुमचे मन पुन्हा हनुमान मंदिराकडे खेचले जाते. जाताना आपली नजर तिकडे जाते. आपलं मन आपल्याला तिथे किमान एकदा तरी जायला सांगतं. ही प्रेरणा बाहेरून येत नाही,
ती आतून येते. नारद भक्तिस्तोत्रामध्ये नारद मुनींनी भक्तीच्या 7 अवस्थांचे वर्णन केले आहे. यापैकी एक म्हणजे मंदिराकडे होणारे आकर्षण. हे तेव्हा घडते जेव्हा भक्ताचे मन आपोआप मंदिराकडे खेचले जाते. जेव्हा देव त्या भक्ताला आपल्याजवळ बोलवण्याची इच्छा असते तेव्हा ही अवस्था प्राप्त होते. जेव्हा हनुमान कोणाची प्रार्थना ऐकतो तेव्हा तो त्यांना आशीर्वाद देतो, जो तुम्हाला त्याच्या सानिध्यात 9 मिनिटे घालवण्यासाठी आमंत्रित करतो. त्याची इच्छा आहे की तुम्ही यावे, त्याच्यासमोर उभे राहावे आणि समोरासमोर संवाद साधावा. जर तुम्हाला तसे वाटत असेल तर त्या मंदिरात जा. तिथला अनुभव तुम्हाला समजून घेण्यास मदत होईल. लाल सिग्नल पुन्हा पुन्हा दिसणे हा आणखी एक सामान्य संकेत आहे ज्याच्याकडे अनेक लोक वारंवार दुर्लक्ष करतात. होय, लाल हा भगवान हनुमानाचा रंग आहे. शंधराचा रंग, ऊर्जेचा रंग, मंगळाचा रंग. जर तुम्ही हनुमानाची प्रार्थना केली असेल आणि त्यानंतर तुम्हाला वारंवार लाल रंग दिसत असेल, लाल रंगाचे कापड, लाल फूल, लाल दिवा किंवा लाल रंगाचे वाहन, आणि जर तुमचे लक्ष वारंवार त्याच्याकडे जात असेल तर तो योग नाही. तंत्रसार आणि देवी भागवताच्या या ग्रंथामध्ये प्रत्येक देवतेचे एक वैशिष्ट्य असल्याचे वर्णन केले आहे. ज्याच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला रंग हनुमानाचा रंग रक्तलाल आहे. जेव्हा त्याची ऊर्जा तुमच्या जीवनात असते. 10वे लक्षण म्हणजे दृढ निश्चय आणि धैर्याचा अचानक उदय होणे. तुम्ही एखाद्या गोष्टीने भारावून जाता. मी घाबरलो होतो. कोणताही मोठा निर्णय घेण्यास मी खचत होतो. आयुष्यात पुढे जाण्याचे धैर्य माझ्यात नव्हते. मग मी भगवान हनुमानाची प्रार्थना केली आणि अचानक आतून एक आवाज आला, एक विशिष्ट शांतता, एक ऊर्जा जी म्हणत होती, हो तू हे करू शकतोस, घाबरू नकोस. ही भावना कुठून आली? वाल्मिक रामायणाच्या सुंदरकांडात जेव्हा हनुमानजी समुद्र पार करण्यासाठी उभे राहतात तेव्हा जांबवान त्यांना म्हणतात, हे हनुमान, तू कोण आहेस? विसरला आहेस? तुमचा जन्म अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी झाला आहे. आणि त्या एका स्मृतीने हनुमानाचे संपूर्ण व्यक्तिमत्व जागृत झाले. तो अथांग झाला. देह आणि मनाने नाहीसे झाले. जेव्हा हनुमान तुमची प्रार्थना ऐकतो तेव्हा तो तुमच्यामध्येही हेच जागृत करतो. तो तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही कोण आहात. तुमच्या आत्म्यात सुप्त असलेली शक्ती जागृत होते आणि त्या जागृतीचा पहिला अनुभव म्हणजे धैर्य, निर्भरता आणि दृढ निश्चय होय. नक्कीच जर तुम्ही हनुमानजींची प्रार्थना केली आणि त्यानंतर अचानक तुम्हाला दृष्टांत झाला, जर तुम्हाला निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आणि तुमची चिंता कमी झाली तर हे त्याच्या कृपेचे लक्षण आहे. आणि हेच अंतिम गहन आणि सर्वात दैवी चिन्ह आहे. एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती अगदी योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येणे. तुम्ही एकटे होता आणि अचानक तुम्हाला आधार मिळाला. तुम्ही हरवले होते आणि अचानक तुम्हाला मार्ग सापडला. तुम्ही प्रयत्न करत राहिला. तुम्ही तेथे होता आणि अचानक एक ऊर्जा संचारली. कोणीतरी आले आणि तुम्हाला जे ऐकण्याची गरज होती ते सांगितले. असे काहीतरी घडले ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलले. हा योगायोग नाही, ही एक दैवी योजना आहे. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सर्व स्वचाह हरिदौष्टोमत स्मृती ज्ञानम अपोहनम. याचा अर्थ मी सर्वांच्या हृदयात विराजमान आहे आणि मी आहे. मी केवळ 12 मिनिटे आणि 3 सेकंदांसाठी स्मृती आणि ज्ञान देतो आणि मीच विसरणार आहे. हे तत्व हनुमानद्वारे प्रकट झाले आहे. असं घडतं जेव्हा तुम्ही त्याच्याकडे काही मागता तेव्हा तो तुमच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या लोकांना आणि परिस्थितीला प्रेरणा देतो. रामायणात हेच घडले. जेव्हा हनुमानाने सीतेला श्रीरामांची अंगठी दिली तेव्हा ती एक भौतिक वस्तू नव्हती, तो एक संदेश होता. ती एकटी नाही याचे ते एक आश्वासन होते. त्याचप्रमाणे जेव्हा हनुमानजी तुमची इच्छा पूर्ण करतात तेव्हा तो तुमच्या आयुष्यात एक गोष्ट पाठवतो. एखादी व्यक्ती, एखादी बातमी किंवा एखादी संधी जी तुम्हाला सांगते की तुम्ही एकटे नाही आहात. प्रार्थनेला उत्तर मिळाले. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो 11 श्लोकांपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. हनुमान भक्ती आणि
चार उपायांपैकी काहींच्या इच्छापूर्तीसाठी त्यांचा उल्लेख केला आहे. हनुमान स्तोत्र आणि हनुमान अष्टक मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की हनुमानाची कृपा केवळ त्या प्रामाणिक लोकांवर होते ज्यांच्या हृदयात कोणतेही पाप नाही आणि जे प्रभू रामांच्या नावाचा आश्रय घेतात. चला तर मित्रांनो, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हनुमानजी तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू हीच हनुमानजींच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो.